नमस्कार, प्रतीक्षास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मिल्क पावडरचा पेढा। त्याच्यासाठी सामग्री लागणार आहे 1 कप मिल्क पावडर, अर्धा कप दूध, अर्धा कपहून कमी पिठी साखर आणि 1 चमचा तूप। आपण आता गॅस चालू करूया। आपण आधी दूध टाकून घेऊया। दूध गरम झालं पाहिजे आपलं। दूध थोडं कोमट झालं की आपण मिल्क पावडर टाकूया। मिल्क पावडर आपण व्यवस्थित हलवून घेऊया। दुधामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। मिल्क पावडर आणि दूध आपण सतत हलवत राहायला पाहिजे, नाहीतर गठुळ्या होऊ शकतात। आता आपण पिठी साखर टाकून देऊ। ती पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपलं दूध पूर्णपणे आटलं आहे। मिल्क पावडर छान आपली कोरडी झाली। आता त्याच्यामध्ये आपण तूप टाकूया 1 चमचा। ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दूध आटवण्यासाठी मला 5 ते 7 मिनिट लागले। शक्यतो आपण कढई घेताना नॉनस्टिकच घ्यावी। हे थोडं चिपकतं माझं। आपण मिल्क पावडरचा गोळा काढून घेतला आहे, तो थंड झाला आहे। तो व्यवस्थित रोल करून घेऊया। मी छान मळून घेतला तो। आता त्याचे आपण काप करूया हवे त्या आकाराचे। आपण त्यांना आकार देऊन घेऊया। आता पेढ्याचा छान दिसतोय। आता आपले पेढे तयार आहे। आपण त्याच्यावर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट लावून घेऊया। तुम्हाला हवे ते लावू शकता तुम्ही। खूपच छान दिसतंय। आपले मार्केट सारखे पेढे तयार।